हॅलो फ्रेंड्स अँड गुड इव्हनिंग मित्रांनो, आपण आता हा जो 4 BHK बंगलोचा जे आपण आता हा जो आता सेकंड नंबर पण आपण रेडी टू मूव्ह करतो मित्रांनो. तर ह्या व्हिडिओचा तुम्हाला हे जे कॉर्नर पीसेस आहेत दोघं हे लक्षात घ्या. या कॉर्नर पीसेसचा वापर कॉर्नर पीस जो पण कोणी बुक करतो त्याला कार पार्किंगसाठी त्याचा यूज होतो, लक्षात घ्या. म्हणजे इनडायरेक्टली तेवढी तुम्हाला जागा वापरायला मिळते मित्रांनो. आता तुम्हाला अगदी म्हणजे ॲक्च्युली सांगायचं म्हणजे आपल्या ऑलरेडी आता इथं 3 बुकिंग आहे मित्रांनो. आता मी ज्याच्यावर उभं आहे हा सुद्धा बंगलो टोटल बुक झालेला आहे, लक्षात घ्या. आता आपल्याकडे फक्त रिमेनिंग या साईडचा एक आहे. तर तुम्ही असंख्य व्हिडिओज बघतात माझे 3 BHKचे किंवा 4 BHKचे. यामध्ये आम्ही प्रत्येकाला प्लॉट एरिया फक्त 1000 स्क्वेअर फूट म्हणजे 1 गुंठा देत असतो. परंतु मी या साईडला इथं मी 4च प्रोजेक्ट बनवत असल्यामुळे मला इथे प्लॉट एरिया थोडा मोठा दिला मी प्रत्येकाला. 3 लोकांना मी 1125 व हा जो चौथा आहे कॉर्नर पीस याला मी 1200 स्क्वेअर फूट दिलेला आहे. तर या बाजूला तुम्हाला मी जे प्राइजेस सांगत असतो मित्रांनो, ह्यासुद्धा मी अत्यंत स्वल्प किंवा अल्प किंवा त्याला आपण मराठीत म्हणतो अगदी बॉटम रेट म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये, असा मी तुम्हाला बॉटम रेट देत असतो मित्रांनो. तुम्ही जर असंख्य व्हिडिओज बघाल, आता हा बंगलो बघा, बंगलोत फरक आहे मित्रांनो. काही लोक म्हणतात सर तो 55 म्हणतोय, कोणी 56. मित्रांनो बंगलोच्या कार्पेट एरिया, प्लॉट एरिया, त्याची क्वालिटी, त्यांनी काय यूज केलं आहे, कार पार्किंग, तिचे टाईल्स, वरच्या काही स्टेनलेस स्टील रेलिंग्स असतात, कुठे काही असतात, तर या सर्व गोष्टीचा तुम्हाला बारकाईने स्टडी करावा लागेल मित्रांनो जर तुम्हाला घर घ्यायचं असेल. आता बघा मी या बंगलोला ही डिझाईन्स दिली आहे. आता नुसती ही डिझाईन मी दिली आहे, पण एखादा व्यक्ती याच्यावर प्रत्यक्षात एक कौलं येतात. कौलं म्हणजे ते पूर्वीचे कौलं नव्हे, एक ॲस्बेस्टॉसचे कौलं पण तुम्ही याच्यावर लावू शकता, हे लक्षात घ्या. तर अशा असंख्य गोष्टी मित्रांनो. आता जे तुम्ही जनरल जर तुमच्याकडे खरोखर थोडा फायनान्स चांगला असेल, म्हणजे आपण त्याला बजेट म्हणतो, तर तुम्ही तुमच्याच घराला, आता जसं मी ही कार पार्किंग दिली मित्रांनो, या कार पार्किंगच्या तिथे वर आमचे पूर्वीच्या प्रोजेक्टच्या क्लायंट लोकांनी वर इथे POP केली मित्रांनो. बघा म्हणजे येणे नाही केलेली आहे, अशी तुम्ही करू शकता. माझे काही व्हिडिओज बघा तुम्ही जुने, त्या POPमध्ये तुम्ही लाईट वगैरे लावून तुमच्या इथे याचा लुक स्टँडर्ड आहे मित्रांनो, लक्षात घ्या. तर अशा असंख्य गोष्टी आहेत. त्यातल्या त्यात मी तुम्हाला बऱ्याच गोष्टी द्यायचा प्रयत्न केलेला आहे, कारण मी तुम्हाला एक पॅकेज देत असतो मित्रांनो. या POP वगैरे ज्या इंटरनल ह्या एवढ्या मला त्याच्यामध्ये आम्हाला परवडणार नाही मित्रांनो, कारण तुम्हाला मी प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन असं मी तुम्हाला विकत असतो. आता हा जो एक बंगलो आहे मित्रांनो, हा सुद्धा मी तुम्हाला 65ला कोट केलेला आहे. याच्यामध्ये बघा ही कार पार्किंगची जी आता जागा तुम्हाला अशी समोरची रस्त्यावरची जागा कॉर्नर पीस असल्यामुळे व भिंत आम्ही दिलेली असल्यामुळे वापरायला मिळेल. तर मित्रांनो आपण आतमध्ये प्रवेश करू. आतमध्ये सुद्धा मित्रांनो हा 1200 स्क्वेअर फूट प्लॉट असल्यामुळे तुम्हाला एक मोठा हॉल दिलेला आहे, त्याला आपण हे म्हणतो बघा मेन हॉल. आता हा हॉलसुद्धा एक 12.5 बाय 16.5 किंवा 17 असा मोठा हॉल आहे. मागच्या साईडला पण त्या 4 बंगलोमध्ये याची जागा जास्त असल्यामुळे तुम्हाला अशी जागा सुटली बघा. इथपर्यंत ही जागा आपल्याला मागे दरवाजा दिला मी. तर असा हा मोठा हॉल आहे मित्रांनो, लक्षात. हॉल झाल्यानंतर त्याच्या खिडक्या पण मी मोठ्या दिल्या मित्रांनो, 7x4 असंख्य मोठ्या मी खिडक्या दिलेल्या बघा, 4x4. परत हा एक लावले
तिथे मी वॉशरूम देणार आहे. ते किचन आहे मित्रांनो. किचनला तुम्हाला जास्त लागून देणार म्हणजे किसका है ये तुमको इंतजार में हूँ ना, देख लो इधर तो एक बार मैं हूँ ना. हा एक बेड आहे. परत हॉलच्या वर एक बेड आहे मित्रांनो मोठा. त्यामध्ये हे टॉयलेट बाथरूम दिलं म्हणजे आता तुमचं हे चालू आहे. ओपन टेरेस आहे. या बाजूला मी फॅब्रिकेट करणार आहे. हे टॉयलेट बाथरूम वॉशरूम प्रत्येक बेडरूमला स्वतंत्र असं वॉशरूम आहे. वरच्या बाजूला अरे कोई क्या ऐसा भी याद है, आपण पहिल्या बंगल्याला असं लुक प्राप्त झालं. ओपन टेरेसच्या वरून पाईपाचं एक हे दिलेलं आहे स्ट्रक्चर. तर त्याच्यावर आता ॲक्रिलिक शीट्स टाकायचं आपल्याला. तर मित्रांनो तुम्हाला या गोष्टीचं लक्षात घेणं गरजेचं आहे की मी तुम्हाला काय देतोय. प्लॉट प्लस कन्स्ट्रक्शन म्हणजे तुमच्या नावावर स्वतंत्र 7/12 होणार आहे. आजूबाजूचा परिसर छान आहे. महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला काहीही अगदी कुठलाही मी वाढीव रेट देत नाही मित्रांनो. आता हा 65 जो मी तुम्हाला रेट दिला आहे तुम्हाला काही असंख्य माझ्या सबस्क्रायबर माझे असंख्य मित्रांनो वाटत असेल की बाबा पूर्वी मी जो तुम्हाला 55-56 लाखाचे व्हिडिओ देत होतो त्याचे प्लॉट एरिया 1000 रुपये. व आज जसे जसे तुम्ही लेट घेता डिसिजन मित्रांनो तशा तशा आता किमती वाढतात. आता तुम्ही म्हणाल सर किमती का वाढतात तर किमती वाढण्याचं मुख्य कारण म्हणजे मटेरियलची कॉस्ट. तुम्ही जर कधी पुण्यात राहत असाल तर तुम्ही मागील आठवड्यामध्ये हे जे मटेरियलवाले असतात मटेरियलवाले म्हणजे मित्रांनो क्रश सँड म्हणजे काय ही जी वाळू वगैरे जी ह्याच्यावर आपण बांधकाम करतो या क्रश सँड वगैरे मटेरियलवाल्यांचा संप होता. आता या संपामुळे त्यांनी एक ब्रासला 1000 रुपये अशी किंमत वाढवली मित्रांनो. तुम्हाला जी आपण त्याला थोडं तुम्हाला हसू येईल आज की ताज्या खबर म्हणजे की त्यांनी 1000 रुपये या क्रश सँडची किंमत. आता क्रश सँड म्हणजे बांधकामाचा मूळ बेस आहे मित्रांनो. कुठलंही बांधकाम करताना सिमेंट प्लस वाळू किंवा क्रश सँड म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये. क्रश सँड म्हणजे वाळूची भुकटी. आता काही लोकांना वाटेल अजून काय या गोष्टी त्याला इंग्लिशमध्ये क्रश सँड असे म्हणतात. क्रश म्हणजे बारीक केलेली इंग्लिश शब्द आहे. सँड म्हणजे वाळू. त्या वाळूलाच बारीक करून आजकाल लेटेस्ट मशिनरीच्या द्वारे ते बनवतात. तर थोडक्यात त्याची पण किंमत आता त्याची किंमत वाढली म्हणजे कमीत कमी मला एक बंगलोला जर कधी XYZ एक किंमत असेल तर मला कमीत कमी 3 ते 4 लाख रुपयाचा फटका बसला मित्रांनो. आता मध्यंतरी स्टीलचे रेट हाय होते आता ते लो झाले हे पण मी तुम्हाला सांगतो. तर मित्रांनो तुम्हाला या ज्या गोष्टी आहे या व्हिडिओद्वारे आपोआप माझ्याकडनं मिळत असतात की बुवा आता क्रश सँडच्या किमती वाढल्या आहे आणि स्टीलच्या कमी झालेल्या आहे. तर स्टील हे कमी एवढं त्या प्रमाणामध्ये आपल्याला फक्त स्लॅबसाठी यूज करतो परंतु क्रश सँड हे पूर्ण बांधकामाला त्याची गरज आहे. लक्षात घ्या. प्लॅस्टर झाले प्रत्येक फ्लोरिंगला खाली आपल्याला क्रश सँड टाकावं लागते. त्यानंतर आपल्याला बांधकामाला क्रश सँड लागते. सगळ्या गोष्टीत क्रश सँड यूज होते. त्याचा काही संप होता त्यांनी त्याचे रेट्स वाढवून घेतले. तर या गोष्टी सांगायचा अर्थ तुम्हाला एवढाच आहे तुम्ही जेवढ्याही गोष्टीचा वेळ लावता मित्रांनो तेवढा तुम्हाला या गोष्टी महाग होत जाणार आहे. त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर मित्रांनो डिसिजन घ्या व लवकरात लवकर तुम्ही बुक करा. आता हा सुद्धा बंगलो माझा रेडी टू मूव्ह जर घ्यायचा असेल
तर मी त्याची प्राईस फक्त 65 कोट केली. आता त्याचा कार्पेट एरिया मित्रांनो, म्हणजे याचा कार्पेट एरिया मोठा आहे. जे तुम्ही माझे पूर्वीचे काही व्हिडिओ बघतात तिथं मी तुम्हाला 57 लाखांमध्ये डीलिंग केलं आहे. मग ते का केलं आहे? कारण त्याचा प्लॉट एरिया कमी आहे. त्याचा कार्पेट एरिया किती असेल, कोणाचा किती असेल, त्याचा स्टडी करा तुम्ही मित्रांनो. लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला माझा नंबर माहीत असेलच. या शनिवार रविवारी व्हिजिटला या. असंख्य लोकांसाठीच, मित्रांसाठी, सॉरी लोक म्हणणं माझं चुकीचं आहे. या गोष्टी माझे असंख्य बंधू व भगिनी व मित्र यासाठीच मी हे चॅनल चालू केलं आहे. तरी तुम्ही माझ्याकडे व्हिजिटला या आणि बघा प्रत्यक्षात. माझा नंबर नोट करा 9359225607 9359225607. तो माझे जे काही हिंदी मित्र है क्या सब्सक्राइबर है, मेरे जो भी कोई हिंदी सब्सक्राइबर मेरे दोस्त है, उनके लिए भी मैं ये बात बताना चाहता हूँ कि आप लोगों ने अगर मेरे कुछ वीडियोस देखे, अगर आप लोगों को ये लोगांव बोले तो एयरपोर्ट के नज़दीक है, रेसिडेंशियल जोन डिक्लेयर्ड गाँव है. इधर 6 इंजीनियरिंग कॉलेजेस है, DY पाटिल भारतीय विद्यापीठ, MMIT इंजीनियरिंग कॉलेज, कासेगांव सोसाइटी. यहाँ पे पुलिस मेगा सिटी हो रहा है दोस्तों. ये साइड में पुलिस मेगा सिटी हो रहा है. पुलिस मेगा सिटी, त्यानंतर ससूनचं वसाहत है. ससून बोले तो अपना जो पुणे का जो मेन गवर्नमेंट का जो ये इसको क्या बोलते हैं हॉस्पिटल, उसको बोलते हैं ससून. उसका सबसे बड़ा रहवासी यहाँ पे एक वसाहत तयार हो रही, सोसाइटी बोलते हैं उसको इंग्लिश में. तो इतने असंख्य प्रोजेक्ट डाले हैं. भीमा आस्केड का भी पानी का लाइन यहाँ पे आके गया है, आपको जोड़ के देने वाले हम लोग. यहाँ पे ड्रेनेज लाइन का वर्क चालू है. देखो ये मेरे पहला प्रोजेक्ट. तो ऐसा, और ये सबसे इम्पोर्टेंट बात दोस्तों, ये प्लॉट प्लस कंस्ट्रक्शन है बोले तो इसका स्वतंत्र सेपरेट 7/12 होने वाला है. ये जमीन के नाम के ऊपर होने वाला है. फ्लैट के, अगर आपने फ्लैट का सोचा होगा तो उसका 7/12 मतलब आपके नाम के ऊपर ज़मीन होता नहीं. उसका 50 ईयर्स का एक करारनामा रहता है, उसका एग्रीमेंट बोलते हैं उसको इंग्लिश में. इसीलिए अगर आपको आपकी ज़मीन आपका घर अगर ऐसा चाहिए तो आप लोग मेरे तरफ आ सकते हो और बुकिंग ले सकते हो. अभी मैंने मोस्टली मेरे यूपी, बिहार, साउथ इंडिया, मोस्टली मेरे ऐसे क्लाइंट्स हैं दोस्तों. तो अगर आपको भी अगर वीडियोस पसंद है तो आप विजिट को आ जाओ. ये देखो दोस्तों, मेरे पास अभी पुलिस डिपार्टमेंट के बड़े बड़े साहब लोग हैं, CID वगैरह. तो मेरे पास कोई आपका सब प्रॉब्लम, मेरे पास सब आपका सोल्यूशन है. आपको जो भी चाहिए मैं आपका स्वतंत्र 7/12 एग्रीमेंट करके देने वाला हूँ. अगर आप लोग आते हो, देखते हो और आपको अगर पसंद पड़ गया तो आप डीलिंग कर सकते हो. तर मित्रांनो, तुम्हाला हेच मी वारंवार सांगतो आहे की या साईडला आता जमिनीचे रेट असंख्य वाढतात आहे मित्रांनो. त्यामुळे तुम्हाला पण लवकरात लवकर तुम्ही बुकिंगला या. बघा, शनिवार रविवारी सुट्टी असते आणि लवकरात लवकर तुम्ही आपल्या बंगलोचे स्वप्न पूर्ण करा. थँक्यू.